अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे। 52 वर्षीय अशोक रमण धोडी हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील फरार आरोपी मनोज भवर सिंग राजपूत याला पकडण्यात पालघर पोलिसांना मोठं यश मिळालंय। यामुळे अशोक धोडी यांना नक्कीच न्याय मिळणार आहे असं बोललं जात आहे। तर भगवान के घर देर है अंधेर नहीं असंच आता म्हणावं लागेल। अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जो मृत अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ आहे त्या अविनाश धोडीला या अगोदरच अटक करण्यात आली आहे। तब्बल 5 महिन्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला 8 जून रोजी रविवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास मोरखल सिल्वासा येथून अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आले होते। मात्र या प्रकरणातील 3 आरोपी हे अजूनही फरार होते। त्यापैकीच 34 वर्षीय मनोज भवर सिंग राजपूत याला पालघर पोलिसांना पकडण्यात आता मोठं यश प्राप्त झालं आहे। आताची ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मृत अशोक धोडी प्रकरणात मुख्य आरोपी अविनाश धोडीसह एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र उर्वरित 3 आरोपी हे फरार होते। मनोज भवर सिंग राजपूत, आशिष धोडी, सुनील रमेश धोडी हे आरोपी फरार होते आणि त्यांच्यापैकी आता हा 7वा आरोपी जो फरार होता मनोज भवर सिंग राजपूत, वय वर्ष 34, मूळ राहणारा काकलवास, तालुका देसुरी, जिल्हा पाली, राजस्थान राज्यातला आहे तो। याला आज 12 जून रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। अशोक धोडी हत्या प्रकरणातील हा जो 7वा आरोपी आहे मनोज भवर सिंग राजपूत याला अटक केल्यानंतर त्याला डहाणूतील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे। तर या गुन्ह्याचा पुढील तपास डहाणू पोलीस ठाण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे करीत आहे। तर या प्रकरणाला आता वेग आला असून आता उर्वरित 2 आरोपींना देखील लवकरच अटक केली जाणार असल्याची शक्यता आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।